आपण आजच्या भक्तीचा आरंभ करूया। आज 19 सप्टेंबर 2021 महिन्यातील हा 38वा रविवार आहे। आज आपण लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज रविवार पाळत आहोत। तसेच आज होम मिशन रविवार देखील आहे। आपण होम मिशनसाठी विशेष प्रार्थना करणार आहोत। प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं त्रैक्य देवामध्ये स्वागत आहे, जे ऑनलाईन आहेत आणि विविध ठिकाणाहून या भक्तीमध्ये सम्मिलित होत आहेत। त्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। स्तोत्रकार स्तोत्र 95:6-7 मध्ये म्हणतो, या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो। आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही की तू आम्हाला आजच्या या भक्तीमध्ये सम्मिलित होण्याकरिता ही संधी देऊ केलीस। जे सर्व या भक्तीत सहभागी होत आहेत आणि होणार आहेत, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर। प्रत्येकाचं मन तू जाणतोस बापा। आम्हाला नम्र अंतःकरण दे आणि आम्हाला शुद्ध कर, म्हणजे आम्ही देखील तुझ्यासमोर स्वतःला सादर करू शकू। हे प्रभू, आजची भक्ती तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर। धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक। आमेन। यावेळेला मंडळीला विनंती आहे की कृपा करून आपण आपल्या जागेवरती उठून उभे राहावे। आपण उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 40 जगदुद्धारक प्रभू येशूला नित्यमुखे गावे हे गीत गाऊया। आणि त्यानंतर आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला त्रैक्य देवावरील विश्वास आपण जाहीर करूया। आणि प्रेषितांचा मतांगीकार झाल्यावर मंडळी स्थानापन्न होईल। Bye.
जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने गावे. चिंतामणी सोडूनी प्रसरा, कोणी तरी घ्यावे. कामधुता सोडूनी अजेच्या मागे लागावे. कल्पलता सोडूनी शाल्मली शोधित हिंडावे. नित्य सुधा सोडूनी शुद्धीला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम, अन्य विषय नच सुचे मला मग. जीवित नचले रुचे तया विन, द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुरती गावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे. सेवावे खरी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. आपण प्रेषितांचा मतांगीकार एकत्रितपणे म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभ भिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. यावेळेला मी विनंती करते आपले असिस्टंट पाळक साहेब पास्टर स्वप्नील निर्मळ यांना की त्यांनी पाळकीय प्रार्थनेमध्ये आपल्याला पुढारीपण द्यावं. त्यानंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्रित म्हणणार आहोत. ह्यावेळेस आपण पाळकीय प्रार्थना करूया. आपण सर्व मिळून प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश देवा परमेश्वरा, आमच्या निर्माणकर्त्या, आमच्या उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरा, तुझ्या नावाला महान महिमा, गौरव आणि स्तुती करतो. ह्या सुंदरच्या समयासाठी तू पुन्हा आमच्या जीवनामध्ये जोडलास. प्रभू परमेश्वरा, खरोखरच धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आमच्यासोबत होतास, आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास. खरोखरच धन्यवाद देतो. आणि हे नवीन आठवडा आजच्या भक्तीसाठी पुन्हा एकदा तू आम्हाला ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्र केलंस. आम्हाला ही संधी दिलीस तुझ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी, आमच्या प्रार्थना विनंत्या तुझ्या चरणी ठेवण्यासाठी. खरोखरच धन्यवाद देतो. आणि विशेष रीतीने आमच्या संपूर्ण मंडळीसाठी मी प्रार्थना करतो. ह्या समय लहानापासून तर मोठ्यापर्यंत
सदस्यांना मी तुझ्या हाती देतो. तू त्यांचा सांभाळ कर, तू त्यांच्यासोबत हो म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो सर्व पाळकीय सदस्यांसाठी, पाळकीय समितीच्या सदस्यासाठी हर एक सदस्य तुझ्या हाती देतो. जे वेगवेगळ्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, ते तुझं कार्य करत आहे या चर्चच्या माध्यमातून, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. त्या सर्वांना तुझ्या आशीर्वादांनी भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या कमिटीची जबाबदारी आहेत, ते पार पाडत असताना त्यांच्यासोबत तू हो म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वरा, त्याचप्रमाणे प्रार्थना करतो संपूर्ण मेथडिस्ट चर्च इन इंडिया, विशेष रीतीने मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी जे आमचे सर्व अधिकारी आहेत, विशेष रीतीने बिशप साहेब, बिशप मॅडम या रिजनल कॉन्फरन्सची सेवा करत असताना, रिजनल कॉन्फरन्सचं पुढारपण करत असताना तू त्यांच्यासोबत हो आणि तू त्यांना सहाय्य कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण जे अधिकारी आहेत, आमचे जे अधिकारी ह्या रिजनल कॉन्फरन्सचं पुढारपण करत असताना, त्यांची जबाबदारी पार पाडत असताना तू त्यांच्यासोबत हो. त्याचप्रमाणे संपूर्ण DSS जे वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं कार्य करत आहेत, त्यांचं पुढारीपण ते देत आहेत, त्यांची लीडरशिप ते करत आहेत, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. सर्वांसोबत तू हो आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचं ते पुढारपण करत असताना, सर्व पाळक वर्गांची ते गरजा पुरवत असताना तू त्यांना सहाय्य आणि मदत कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण पाळक वर्ग तुझ्या हाती देतो. आम्ही सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून तुझी सेवा करत असताना मंडळीची तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आणि सर्व जे टेक्निकल टीम आहेत वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, त्यांच्या चर्चला मदत करत असताना तू त्यांना सहाय्य आणि सर्व त्यांच्या गरजा तू पुरव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि कसल्या प्रकारची अडचण तू येऊ देऊ नकोस म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे परमेश्वरा, विशेष रीतीने प्रार्थना करतो जे सर्व स्वार्थिक आहे, मिशनरीज आहे, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुझं सुवार्ता प्रसारण करत आहे, तुझी सुवार्ता अनेक लोकांना सांगत आहेत. ते सांगत असताना तू त्यांच्यासोबत हो आणि तू त्यांना सहाय्य आणि मदत कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वरा, सर्व आमच्या प्रार्थना विनंत्या आम्ही तुला सादर करतो या विश्वासाने की तू आमची प्रार्थना ऐकलीस आणि आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देणार आहेस. हो परमेश्वरा, प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये एकत्रित होऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला आपण WCSचा एक छोटासा अहवाल ऐकणार आहोत. हा अहवाल त्यांनी जो प्रकल्प हाती घेतला होता त्या संदर्भात आहे. आणि मला मनातून असं वाटलं की ज्या प्रकारे प्रेषितांची कृत्य 9:36मध्ये दुर्कस एक शिष्या होती आणि ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे, या वचनानुसार आपल्या WCSनी देखील एक सत्कृत्य केलेलं आहे. त्यांनी दानधर्म केलेला आहे आणि म्हणूनच या छोट्याशा प्रकल्पाचं नाव शिष्या दुर्कस प्रकल्प असं ठेवावं. तर यावेळेला आपण मिसेस संगीता देठे, अध्यक्षा WCS यांच्याकडून शिष्या दुर्कस प्रकल्प अहवाल ऐकूया. प्रेज द लॉर्ड. मला खरोखर तुम्हाला सांगावयास एक आनंद होतो की काही महिन्यापासून महिला मंडळ विचार करत होती आणि एक छोटीशी सेवा एका आदिवासी गावात ह्या ठिकाणी जाऊन करायचा हा प्रकल्प आम्ही ठरवला होता. आणि तो 11 सप्टेंबर 11:30 वाजता आम्ही त्या एरियामध्ये आदिवासी काटकरी पाडा, गाळेगाव, शांताबाई नगर ह्या ठिकाणी जाऊन तो राबविण्यात आला.
आणि त्यासाठी मी प्रथम आपल्या माननीय रेव्हरंड सुलभा आहाळे मॅम आणि आपले असिस्टंट पाळकसाहेब स्वप्नील ह्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबविला. एक छोटंसं वचन मी ह्या ठिकाणी वाचणार आहे आणि परमेश्वराची स्तुती करणार आहे. यहोवा इरे, पुरवठा करणारा परमेश्वर, तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौराच्या द्वारे पुरविल. फिलिपी करास 4:19. मी हा कार्यक्रम जेव्हा आम्ही विचार करत होतो राबविण्याचा त्यासाठी फंड्सची आवश्यकता होती आणि खरोखर मी परमेश्वराचे खूप आभार मानते. मनापासून मी आभार मानते की परमेश्वराच्या कृपेने हा कार्यक्रम आम्ही खूप सुंदर रीतीने आयोजिला आणि त्यासाठी आम्हाला मदतीचे हात भरपूर पुढे आले. मी त्यांचे नावे या ठिकाणी मी वाचू इच्छिते. मिस मेरी खोडके 500 रुपये, अनिल काळे 500, अनिता समुद्रे 500, रीमा टोप 1000, वीनस चांदेकर 1000, सलोमी पवार 1000, जयंती दीक्षित 2000, वैभव बोर्डे 1000, जॉन अडसुळे 2500, स्वप्नील गायकवाड 2000, वंदना साठे ह्यांनी आपल्या श्रीमती सिंधू साठे यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये दिले आम्हाला. उल्का आणि उमेश जाधव 1500, अनु छत्रे 2000, आपल्या भोसले आंटी 1500 रुपये. आणि खरोखर ह्यांच्या फंड्सशिवाय हा कार्यक्रम राबवणं खूप कठीण होतं. तर खालीलप्रमाणे आम्ही जे राशन वाटप केलं आहे मी हे थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवते. वरील देणगीदारामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. राशन वाटप: साखर 30 किलो, पोहे 30 किलो, गोडतेळ 30 किलो, चहा पावडर 30 किलो, गहू 150 किलो, तांदूळ 150 किलो, डेटॉल साबण 30 नग. वरीलप्रमाणे सर्व राशन 30 पाकिटं बनवून 30 कुटुंबामध्ये वाटण्यात आली. मी सर्व डोनर्सचे मनापासून आभार मानते. आणि काही डोनर्सनी पण आम्हाला फंड्स दिले, पण त्यांनी आम्हाला विनंती केली की त्यांचे नावं डिक्लेअर नका करू म्हणून. तर मी त्या अशांचेही मी मनापासून आभार मानते. त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रथम स्तुती आराधना केली. परमेश्वराचं वचन आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि थोडंसं आम्ही कुटुंबाविषयी, शिक्षणाविषयी आणि आरोग्याविषयीसुद्धा थोडंसं आम्ही तिथे तिकडच्या आदिवासी एरियाच्या लोकांना आम्ही सांगितलं. तर मिसेस ग्लोरी रावडे ह्यांनी शिक्षणावर त्या आदिवासींना थोडंसं सांगितलं. संगीता, मी स्वतः थोडंसं शिक्षणावर भर दिली, कारण जर लेकरं शिकले, शिक्षण त्यांना प्राप्त झालं, एक कुटुंबातला एक व्यक्ती, एक मुलगा शिकतो तर एक कुटुंब शिक्षित होतं. पुन्हा आपल्या मिसेस सुधा काळे ज्या मेडिकलमधल्या आहे त्यांनी आरोग्याबाबतीत माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवला, त्यांच्याबरोबर नाचलो आनंदाने, त्यांना परमेश्वराचे गाणी गाऊन स्तुती आराधना केली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. आणि हे सर्व शक्य केवळ परमेश्वराच्या कृपेमुळं, तुमच्या प्रार्थनेमुळं आणि तुम्ही आम्हाला प्रार्थनेत उचलून धरलं आणि आपल्या पाळक मॅम आणि स्वप्नील पाळकांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. तरी पण प्रियानो, जर कुणाचं नाव राहून गेलं असेल आभार मानण्यासाठी तर मला क्षमा करा. मी हा संपूर्ण कार्यक्रम जो व्यवस्थित पार पाडण्यास तुम्ही आम्हाला जो सहयोग दिला त्यासाठी मी अध्यक्ष मिसेस संगीता देठे तुमचे मनापासून मी आभार मानते. थँक्यू. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून आपल्या जागेवरती उठून उभे राहावे आणि आपण आळीपाळीने वाचावयाचा शास्त्रपाठ, संस्कार व विधी पुस्तक यामधून 38वा रविवार आळीपाळीने वाचूया. संस्कार व विधी या पुस्तकातून 38वा रविवार आपण आळीपाळीने वाचूया. परमेश्वर सामर्थ्य देतो. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. मजविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते, माझे पावले बहुतेक घसरणार होती.
कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्या स्मरण यातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात. मानव जातीप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यास पीडा होत नसतात. म्हणून अहंकार हा त्यांच्या कंठीचा हार बनला आहे, बलात्कार हा त्यास वस्त्राप्रमाणे आच्छादन झाला आहे. पुष्टतेमुळे त्यांचे डोळे बाहेर येतात, त्यांच्या मनातील कल्पना उंचंबळतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात, त्यांची जीभ पृथ्वीवर मिरवते. याप्रमाणे त्यांचे लोक त्याचकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात. आणि म्हणतात, देवाला कसे समजणार, परात्पराला काय ज्ञान आहे. पहा, दुर्जनते हे स्वस्त असून सर्वदा धनवृद्धी करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, हे सगळे व्यर्थ. कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे, प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. त्याप्रमाणे बोलण्याचे मी माझ्या मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढ्यानुपिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करू लागलो, ती मला दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. खचित तू त्या लोकास निसरड्या स्थळांवर उभे करतोस, त्यास पाडून त्यांचा नाश करीतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे, भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत. तरी मी नेहमी तूच जवळ आहे, तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि तदनंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तू शिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तू शिवाय दुसरा कोणी प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. आज आपण लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज रविवार साजरा करीत आहोत आणि हे अगत्याचं आहे की आपण लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेजचा लहानसा इतिहास समजून घ्यावा. त्यानंतर आपण लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेजसाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. LTC रविवार साजरा करण्याकरिता सर्व चर्चेसला आव्हान करण्यात येतं. याचं कारण हे आहे की आपण म्हणजे मेथडिस्ट चर्चने हे कॉलेज सुरू केलेलं आहे. हे आपलं कॉलेज आहे. उत्तर प्रदेश बरेली येथे एका मेथडिस्ट ईश्वर परिविज्ञान कॉलेजची स्थापना झाली. तेथे हिंदी आणि इंग्लिश असे 2 डिपार्टमेंट होते, परंतु इंग्लिश डिपार्टमेंट हे लहानसं होतं आणि डॉक्टर L.A. कोर याचे संस्थापक आणि चालक होते. मध्य प्रदेश जबलपूर येथे एक खूप सुंदर भूखंड उपलब्ध झाला व मे 1922मध्ये बरेलीवरून जबलपूर येथे ईश्वर परिविज्ञान कॉलेज स्थलांतरित करण्यात आले. पैसे किंवा ज्याला आपण निधी म्हणतो उभा केला गेला. हा निधी डॉक्टर एडना बी लेनर्ड, सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ मिशन्स इन न्यूयॉर्क व त्यांचे सुपुत्र बिशप A.W. लेनर्ड, बफेलो एरिया ऑफ मेथडिस्ट एपिस्कोपल चर्च USA यांनी उभा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे ही 27 ते 28 एकरची जमीन आपल्याला मिळालीच,
परंतु त्यावरती सुंदर इमारत उभी राहिली. यामुळेच या कॉलेजला लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज हे नाव देण्यात आले. 1928 साली LTC सिनेट ऑफ सेरामपूरशी संलग्न झाले आणि यावर्षी आपणा सर्वांसाठी हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपल्याला येथून जे पाळक वर्ग मिळतात त्या पाळक वर्गातील बरेच पाळक वर्ग हे सिनेट ऑफ सेरामपूरची डिग्री घेतात आणि ते आपल्या देखील डिस्ट्रिक्टमध्ये MRCमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्याला हे पाळक वर्ग दिसून येतात. 1947 पासून इतर धर्म प्रांतांसाठी म्हणजेच MCI, CSI, CNI, मार्थोमा सिरियन चर्च, प्रेस्बिटेरियन चर्च, बॅप्टिस्ट चर्च, पेंटिकॉस्टल चर्च देखील आणि फ्री जे स्वतःहून उभे झालेले असे चर्चेस आहेत आणि जे इंडिपेंडेंटली स्वतःहून काही अभ्यास करू इच्छितात अशा सर्वांसाठी हे कॉलेज आहे. आणि आपलं जे बोर्ड आहे त्यामध्ये MCI, CSI, CNI, मार्थोमा सिरियन हे चर्चेस आहेत. आता हे कॉलेज 99 वर्ष पूर्ण करीत आहे व शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. बाळक, चर्च वर्कर्स, ख्रिस्ती शिक्षण म्हणजे शिक्षण देणारे म्हणजे ख्रिश्चन एज्युकेटर्स, मिशनरीज येथे तयार केले जातात. 1,60,000 अशी प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी फी आहे. हे कॉलेज आजपर्यंत अत्यंत सुव्यवस्थितरित्या चालू आहे आणि सध्या आपल्या या कॉलेजचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष आहेत, चेअरपर्सन आहेत, ते आहेत बिशप MA डॅनियल. ते आपल्या MRC कॉन्फरन्समधून शिकण्याकरिता लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेजला गेले. तेथून पालखी सेवेकरिता विशेषतः पुणे विभागामध्ये त्यांनी सेवा देऊ केली. विविध पदं त्यांनी भूषवली. त्यानंतर ते जेव्हा बिशप झाले त्यावेळेला त्यांना आता ह्या कॉलेजचं अध्यक्ष होण्याची देखील संधी प्राप्त झालेली आहे आणि हे अत्यंत अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी आणि सर्वांसाठी. आणि म्हणून आपण आज त्यांच्यासाठी देखील विशेष प्रार्थना करणार आहोत. ह्या वर्षी मुख्य विषय किंवा ज्याला आपण थीम म्हणतो 2021-22मध्ये ज्याचा विचार केला जाईल ते थीम आहे द चॅलेंजेस ऑफ थिओलॉजिकल फॉर्मेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ फेथ इन कोविड कॉन्टेक्स्ट. म्हणजेच कोविड काळात विश्वास पुनर्संचित करण्यासाठी धर्मशास्त्रीय आव्हाने. थोडक्यात सोप्या मराठीत सांगायचं झालं तर कोविड महामारीच्या संकटाच्या काळात विश्वासात ठाम राहण्याकरिता, उभारी धरण्याकरिता प्रवृत्त करण्यात धर्मविज्ञानासमोरील आव्हाने. तर ह्या विषयावरती अनेक पेपर्स प्रेझेंट होतील, काही पॉलिसीज, काही योजना समोर येतील आणि मग त्या विविध चर्चेसला कळवल्या जातील. यावेळेला आपण प्रार्थना करूया लेनर्डसाठी, विशेषतः आपले बिशप साहेब बिशप अनिल कुमार सर्वंट हे सिनेट ऑफ सेरामपूर द मास्टर काउन्सिल ऑफ सेरामपूर कॉलेज आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपले स्वतः आपल्या MRCचे असलेले बिशप साहेब आता MA डॅनियल म्हणून ओळखले जातात आणि जे आमचे LTCचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. तसेच रेव्हरेंड डॉक्टर नवीन राव, प्रिन्सिपल, शिक्षक, क्लेरिकल स्टाफ, विद्यार्थी, सर्व कर्मचारी आणि सध्या जे सर्व या कॉलेजला डोनेशन्स देत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
तसंच जे कोविडमुळं या या LTC कंपाऊंडमध्ये असताना ज्यांना कोविडमुळं घरातील व्यक्ती गमवावी लागली ते कुटुंब मिस्टर पायोशांग कुशांग हे स्वतः आहेत. त्यांची पत्नी त्यांच्या मागे अत्यंत दुःखी अंतःकरणाने आहे, कारण त्यांची 2 लहान लहान लेकरं तर आहेतच, परंतु इतक्या 6 वर्षाच्या संसारानंतर म्हणजे अगदी कमी काळामध्ये त्यांना देवाज्ञा झालेली आहे. आपण या परिवारासाठी प्रार्थना करणार आहोत. तसेच जे डॉक्टरेट स्टडीसाठी गेलेले आहेत, रेव्हरेंड मिसेस पर्सिस पीटर्स, रेव्हरेंड दिनेश अनगोळकर यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, एक चित्त होऊन नम्र अंतःकरणाने आम्ही लेनर्डसाठी प्रार्थना करतो. ह्या लेनर्ड कॉलेजला एक सुंदर इतिहास आहे आणि उज्ज्वल भविष्य आहे. प्रार्थना आहे प्रभू, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर तू हो. त्याचे अध्यक्ष बिशप M.A. डॅनियल आहेत आणि त्यांना हे कॉलेज चालवण्याकरिता शक्ती, सामर्थ्य, आरोग्य दे, मार्गदर्शन पुरव. सर्व बोर्ड सदस्यांबरोबर तू हो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो की आमचं कॉलेज जे सिनेट ऑफ श्रीरामपूरला संलग्न झालेलं आहे, त्याचे द मास्टर काउन्सिल ऑफ श्रीरामपूर हे आमचे स्वतःचे बिशप आहेत, त्यांनाही तो आशीर्वादित कर. त्याचप्रकारे प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो डॉक्टर रेव्हरेंड नवीन राव यांच्यासाठी. हे कॉलेज चालवत असताना त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नको, परंतु प्रभू सर्व मार्गदर्शन, सहाय्य त्यांना तू दे. त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, विशेष प्रकारे मिस्टर पायोशांग यांच्या कुटुंबियांसाठी. प्रभू परमेश्वरा, फार लवकर त्यांना ह्या महामारीमुळे जी देवाज्ञा झाली त्याला त्यांनी तोंड दिलेलं आहे. ते आलेले आहेत तुझ्याकडे. परिवार दुःखी आहे. विनंती आहे प्रभू, त्यांच्या परिवाराला, लेकरांना तू आशीर्वादित कर, स्थैर्य दे, धैर्य दे आणि मदत पुरव. आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू, आमच्या या कॉलेजमधील सर्व शिक्षक, क्लेरिकल स्टाफ, विद्यार्थी, सर्व कर्मचारी, सर्व डोनर्स जे सर्व या कॉलेजसाठी प्रार्थना करतात, त्यांच्यासाठी सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचं काम करण्यासाठी त्यांचा मदतगार हो बाप्पा, कारण की जेव्हा तू मार्गदर्शन पुरवितोस, पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्याबरोबर आहे, सर्व काही उत्तम होणार आहे. आणि भविष्यामध्ये ह्या कॉलेजमधून अनेक पालक वर्ग, मिशनरीज आणि प्रभूचे सेवक आम्हाला प्राप्त होणार आहेत. आम्ही LTCसाठी प्रार्थना करीत ही प्रार्थना प्रभू तुला सादर करतो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही प्रार्थना सादर केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला जुना करारातील शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. पहिले राजे 19 अध्याय 1 ते 10 ही वचने. मिसेस सुशीला भोसले आपल्यासाठी हा शास्त्रपाठ वाचतील. पहिले राजे 19 अध्याय 1 ते 10 पर्यंत आपण वाचूया. एलियाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेश तलवारीने कसे वधिले, हे सगळे आहाबाने इजबेलीस कळविले. तेव्हा इजबेलीने जासूस पाठवून एलियाला बजावले की त्या संदेशाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व याहूने अधिक करेल. हे पाऊल एलिया जीव घेऊन पळाला. तो यहूदांतील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेवले व तो स्वतः राण्यात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झाडाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, माझे पुरे झाले आहेत. आता
माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांकडून काही चांगला नाही. मग तो रतामाच्या झाडाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे. असे त्याच्या ऋषीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराने देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बलावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोचला. तो तेथे जाऊन एका गुहेंत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया, तू येथे कशासाठी आला? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याविषयी मी फार ईर्ष्यावूत झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधिले. मीच काय तो एकटा उरलो आहे, आणि आता ते माझ्याही जीव घेऊ पाहत आहेत. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद. यावेळेला आपण साक्ष ऐकणार आहोत. मिसेस प्रतीक्षा व्ही गढीगावकर या आपल्याला त्यांच्या जीवनातील एक साक्ष देऊ इच्छित आहेत. प्रेज द लॉर्ड. मी आज तुम्हामध्ये इथे उपस्थित आहे, ती म्हणजे आमच्या जीवनात घडलेली साक्ष ही सांगण्याकरिता. सर्वात आधी मी पाळकीण आंटीचे आभार मानेन की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. विशेष मला सांगायला आवडेल की काही दिवसांपूर्वी माझी मुलगी सराय हिची ओपन हार्ट सर्जरी झाली आणि येशू ख्रिस्ताच्या असीम कृपेमध्ये ती यशस्वीरित्या पार पडली. काही दिवसांपूर्वी जे आम्ही हतबल, हताश, निराश, दुःखी होतो, त्या सर्व गोष्टींचं निवारण येशू ख्रिस्ताने केलं. त्याबद्दल त्याचे विशेष धन्यवाद. मार्ग सुचत नव्हता, काय करायचं हे माहिती नव्हतं, पण कोण मित्र येशू वाणी सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकून सहाय्य करी सोसाया. होय प्रियांनो, त्यांनी देखील आम्हाला ते सहाय्य पुरवलं आणि आमचे मार्ग मोकळे केले. आम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी त्यांनी आमची मदत केली. आम्हाला त्यांनी योग्य व्यक्ती आमच्या मदतीकरिता उभे केले, त्याबद्दल त्याचे विशेष धन्यवाद. ऑपरेशनला जाण्याआधी देखील रेव्हरंड फ्रान्सिस बाला यांनी सरायसाठी प्रार्थना केली होती. ऑपरेशनच्या दिवशी संदीप खरात, रेव्हरंड संदीप खरात यांनी देखील आम्हाला प्रार्थनेमध्ये उचलून धरलं होतं आणि सरायचं 3.5 तासाचं ऑपरेशन, जी ओपन हार्ट सर्जरी जी होती तिची, ती देवत्वाच्या कृपेमध्ये एकदम यशस्वीरित्या पार पडली. त्याबद्दल खरंच सांगायला खूप आनंद वाटतो. जे नातेवाईक, भक्तगण, मित्रमंडळी, ज्या कोणाला सरायच्या ह्या प्रॉब्लेमविषयी माहीत होतं, ते निरंतर तिच्यासाठी प्रार्थना करीत होते आणि देवप्पांनी आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. त्याबद्दल देवप्पाचे खूप खूप धन्यवाद. डॉक्टर्स आम्हाला सांगत होते की ॲटलिस्ट 5 to 6 days तरी तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येईल, पण ऑपरेशननंतर तिचं प्रोग्रेस इतकं चांगलं होतं की ती 2nd डेलाच ICUमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झाली आणि ती स्वतः नर्सबरोबर चालत वॉर्डपर्यंत आली आणि 3ऱ्या दिवशी आम्हाला वॉर्डमधून डिस्चार्ज देखील मिळाला. ते फक्त आणि फक्त येशू बाप्पाच्या कृपेमध्ये हे गोष्ट घडल्या. जेव्हा पण मी हतबल, निराश असायची, तेव्हा सराय माझ्याकडे बघून मला म्हणायची, मम्मी तू का रडतेस, तू रडू नकोस, येशू बाप्पा आहे ना, माझ्या हार्टमध्ये येशू बाप्पा राहतो, काही होणार नाही, मी बरी होईल, तू काळजी करू नको. आणि होय माझ्या प्रियांनो, ह्याच तिच्या विश्वासामुळे तिच्या जीवनात देवबाप्पाचं अभिवचन हे खरं ठरलं. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास घेणार नाही, कारण तू बरोबर आहेस. आज तिच्या ह्या विश्वासामुळे तिचं जीवन, तिला नवीन जीवन देवबाप्पाने देव केलं आणि तिच्यामुळे आम्ही देखील आशीर्वादित झालो. जेव्हा 3ऱ्या दिवशी डॉक्टरने आम्हाला सांगितलं
की तुम्हाला डिस्चार्ज देण्यात येत आहे, कारण तुमच्या मुलीची प्रोग्रेस आणि ग्रोथ व्यवस्थित आहे. तेव्हा तिला झालेला आनंद हा तिने प्रार्थनेद्वारे व्यक्त केला. बाप्पा प्लीज प्लीज आमची हेल्प केली म्हणून थँक्यू बाप्पा प्लीज. मी खरंच प्रभू परमेश्वराची ऋणी आहे आणि आमचा पूर्ण परिवार हा देवाला धन्यवाद 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 देतो की त्यांनी आमच्या सर्व काळजी चिंता मिटवून आम्हाला खूप आशीर्वादित केलेलं आहे. थँक्यू. येशू बाप्पा थँक्यू फॉर माय न्यू लाईफ. यावेळेला आपण जाहिराती ऐकूया. प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं स्वागत आहे. तसेच जे ऑनलाईन आहेत त्यांचंही स्वागत आहे. प्रभू आपणा सर्वांसाठी ही भक्ती आशीर्वादाची करीत आहे. संडे स्कूल MYF WCS आपल्या आपल्या वेळेत होत आहे. एक 5,000चे दान आले आहे आणि ज्यांनी हे दान दिलं त्यांनी आपलं नाव अनाऊन्स करू नका असं सांगितलेलं आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करो. 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिन आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम प्रभूने आपण सर्वांसाठी आशीर्वादाचा केलेला आहे. सर्वांच्या सहभागाबद्दल आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो. तसेच एज्युकेशन अँड ख्रिश्चन नर्चर कमिटीने हा कार्यक्रम उत्तम चालवला आणि अध्यक्षा मिस कल्पना नायडू यांनी यात उत्तम पुढारीपण केलं. याबद्दलही आम्ही प्रभूचे आभार मानतो. दृढीकरण वर्ग ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या शनिवारी, ऑक्टोबर महिन्यातील पहिला शनिवार म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आणि या दृढीकरणाच्या वर्गाकरिता 5:30 वाजता पवित्र भक्ती मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि जे दृढीकरण करून घेऊ इच्छित आहेत त्यांनी उपस्थित राहावं अशी त्यांना नम्र विनंती आहे. 2 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजता मंदिरामध्ये. मराठी पुस्तक कृपा करून झेरॉक्स करून घ्यावे. इंग्लिश कॉपीज अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती आहे की आपलं पवित्र शास्त्र आणि एक वही घेऊनच आपण दृढीकरणाच्या वर्गाला यावे. आपले दान आपण ऑनलाईन भरावे आणि जर ते शक्य नसेल तर आपण ऑफिसमध्ये येऊन पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे ही दानं समर्पित करू शकता, देऊ शकता. जर इतर काही सूचना असतील तर त्या मंडळीपर्यंत निश्चित पोहोचवल्या जातील. या ठिकाणी सूचना समाप्त होतात. यावेळेला विशेष प्रार्थना होतील. मी पास्टर स्वप्नील निर्मळ यांना विनंती करते की त्यांनी या प्रार्थनेमध्ये आपलं पुढारीपण करावं. आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांनी आपल्या लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत, त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि विशेष प्रार्थना आपण करणार आहोत मिस्टर सुधीर सूर्यवंशी, त्यांच्यासाठी आपण त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्यानंतर मास्टर प्रज्वल सदनकर ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याच्यानंतर मिस अर्पिता समुद्रे हिच्या देखीलसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि मिस्टर नंदकुमार त्रिभवन, मिस्टर विजय त्रिभवन आपण ह्यांच्यासाठी विशेष प्रार्थनेत आठवण ठेवणार आहोत की परमेश्वरांनी ह्यांना आरोग्य दान द्यावं आणि एक साक्ष म्हणून आपल्या सर्वांसमोर ते साक्ष म्हणून आपल्यासमोर उभा राहतील. त्याचप्रमाणे स्तुती, धन्यवाद आणि स्तुतीची प्रार्थना आहेत. मिस्टर जलील शेख ह्यांना डिस्चार्ज मिळाला आहे, परमेश्वरांनी त्यांना आरोग्य दिलं आहे, तर त्यांच्यासाठी देखील आपण धन्यवादाची प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत ते येणेप्रमाणे आहेत. 13 सप्टेंबर सुचिता ए गायकवाड, जोनाथन मंतोडे, सुशीला एस भोसले, रवींद्र जाधव. 14 सप्टेंबर जॉन आर राजवंत, सुहास एम तोडे, शैला एस बोर्डे, अमित अंबावडेकर,
जसिका एस खंदारे. 17 सप्टेंबर कुमुदिनी एच बिल्ला, सोनोबर डी पुरी, जोएल एस सेल्वडोर. 19 तारीख ॲडनेल एच रावडे, जयंत व्ही भारशंकर, रंजिता ए रेखी, मनोज सी जाधव, मार्ता डी कोरे, सॅमसन एन इरनाळे, ज्योती एस थोरात. ज्यांनी आपले वर्धापन दिन साजरे केले आहेत ते येणेप्रमाणे आहेत. 14 सप्टेंबर मिस्टर शरद अँड मिसेस रागिनी खंदारे. 16 तारीख मिस्टर ज्युलियन अँड मिसेस लीना सॅम्युएल. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा समयासाठी आणि विशेष रीतीने ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, ज्यांनी आपले लग्नाचे वाढदिवस साजरे केले आहेत, खरोखरच त्यांच्या जीवनासाठी धन्यवाद देतो. तू एक नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये जोडलंस पिता परमेश्वरा. मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलंस, तू त्यांचं मार्गदर्शन केलंस. त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षी देखील तू त्यांचा सांभाळ कर. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या प्रार्थनेद्वारे त्यांचा सांभाळ कर. त्यांना तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये अधिक रीतीने वाढण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, ज्यांनी आपले लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत, मागील वर्षभर त्यांचं सांसारिक जीवन तू आशीर्वादित केलं आहे, त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित केलं आहे. माझा विश्वास आहे येणारे वर्ष देखील तू त्यांना तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने तू त्यांना भरशील. त्याचप्रमाणे त्यांचं सांसारिक जीवन प्रभूजी तू आशीर्वादित कर. त्यांचं कुटुंब देखील तू आशीर्वादित कर आणि त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू तुझ्या पवित्र नावामध्ये पुरव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वरा, त्याचप्रमाणे प्रार्थना करतो जे आजारी लोक आहेत, मिस्टर नंदकुमार त्रिभवन, मिस्टर विजय त्रिभवन आणि त्याचप्रकारे अण्णा सूर्यवंशी ह्याला देखील तुझ्या हाती देतो. आणि मास्टर प्रज्वल आणि प्रभू परमेश्वरा अर्पिता समुद्रे हिला देखील तुझ्या हाती देतो. परमेश्वरा, ह्या सर्वांना तू तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने, तुझ्या आरोग्याने भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि माझा विश्वास आहे पिता परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या आरोग्याने भरणार आहेस. येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या जखमी हातांनी तू त्यांना स्पर्श करणार आहेस पिता परमेश्वरा. आणि एक नवीन साक्ष त्यांच्या जीवनाद्वारे, एक साक्ष तू आम्हा सर्वांसमोर तू एक आणणार आहेस हे विश्वास करतो. कारण की तू आरोग्य देणारा परमेश्वर आहेस, तू डॉक्टरांचा डॉक्टर, तू वैद्यांचा वैद्य आहेस. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून आज ह्या सर्वांना तुझ्या हाती देतो, ह्या विश्वासाने की तू ऑलरेडी त्यांना तुझ्या आरोग्याने भरला आहेस परमेश्वरा. हो प्रभू परमेश्वरा, सर्व गोष्टी तुझ्या हाती देतो आणि महान महिमा गौरव तुझ्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला शुभवर्तमान वाचन होणार आहे. लूक 9:1-6. 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठविणे. मग त्याने 12 शिष्यास एकत्र बोलावून त्यास सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यास बरे करावयास पाठविले. त्याने त्यास सांगितले, वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका. अंगरखेही 2-2 घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक मननाकरिता आशीर्वादाची करो. ह्यावेळेस आपण स्तुती आराधना करणार आहोत आणि स्तुती आराधना करत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी. आणि ह्यावेळेस मी कॉयरला विनंती करतो की ते आपलं पुढारपण स्तुती आराधनेमध्ये करतील. जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या
जे आजचे वक्ते आपल्याला लाभले आहेत त्यांचं परिचय आपल्या पाळक मॅडम आपल्याला करून देतील. आणि ह्यावेळेस मी मॅडमला विनंती करतो की ते आजच्या वक्त्याचं जे परिचय आहेत ते आपल्याला देतील. प्रभूच्या नावाला धन्यवाद की आज प्रभूने आपल्याला संदेशवाहिका म्हणून रेव्हरंड पर्सिस पीटर्स यांना आपल्यामध्ये येण्याची संधी देऊ केलेली आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती येण्याप्रमाणे त्या आपल्या म्हणजे MRCमधील नांदेड मेथडिस्ट चर्चच्या सदस्या होत्या. अत्यंत देवभरू कुटुंबात त्यांची वाढ झाली. मिस्टर सॅमसन आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली सर्व लेकरे देवाच्या विश्वासात वाढवली. रेव्हरंड विल्ली पीटर्स यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यांना प्रभूने 2 अपत्य देऊन माता व पिता होण्याचा बहुमान दिला. थोरली मुलगी आहे आणि धाकटा मुलगा आहे. रेव्हरंड मिसेस पर्सिस पीटर्स ह्या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी MSc ही ॲकॅडमिक डिग्री तर घेतलीच आहे, परंतु थिओलॉजिकल डिग्री MTH ही देखील त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. MTH नंतर त्यांनी पाळकीय सेवा तर केलीच होती, परंतु मग बरेली या ठिकाणी तेथील हिंदी थिओलॉजिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून लेक्चरर म्हणून कार्य केलेलं आहे. आणि त्यानंतर लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज या ठिकाणी त्यांनी लेक्चररशिप केलेली आहे. आपण रेव्हरंड मिसेस पर्सिस पीटर्स यांचं स्वागत करूया. आणि खरोखर मला आनंद होत आहे की आज एक संदेशवाहिका म्हणून त्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. मी यावेळेला विनंती करते की डॉक्टरेटचा अभ्यास करणाऱ्या युनायटेड थिओलॉजिकल कॉलेज या ठिकाणी एज्युकेशनल लीव घेऊन डॉक्टरेटचा अभ्यास करणाऱ्या रेव्हरंड मिसेस पर्सिस पीटर्स यांनी प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणावा. सर्वप्रथम परमेश्वर पित्याचे आभार मानते की परमेश्वर पित्याने मला ही संधी दिली की लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज संडेच्या दिवशी तुमच्या बरोबर तुमच्याशी परमेश्वराचा संदेश घेऊन येऊ शकते. त्याचप्रमाणे रेव्हरंड सुलभा आळे मॅम चे पण आभार प्रकट करते की परमेश्वराचा उपदेश आणण्यासाठी मला ही संधी दिलेली आहे. या वर्षी लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेजचा 99th वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी 100वा वर्धापन दिन असणार आहे. MCIचे जास्तीत जास्त करून पाळक LTCमधून आपले शिक्षण प्राप्त केलेले आहे आणि ते फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये आपली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत आहेत. लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेजने पुष्कळ चांगले पुढारी MCIला दिलेले आहे आणि म्हणून आपण LTCचे किंवा LTCला आपले कृतज्ञ व्यक्त करतो आणि जी काही मदत LTCसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने करू शकतो ते आपण करूया. MCIने सप्टेंबरचा पहिला रविवार हा LTC संडे म्हणून साजरा करण्यासाठी आपल्या कॅलेंडरमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचा उद्देश हाच आहे की LTCची जी सेवा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी आणि प्रार्थनेसहित आमचं जो काही सपोर्ट आम्ही कॉलेजला करू शकतो तो कॉलेजला करावा. ह्या वर्षाचा जो विषय आहे किंवा थीम आहे तो आहे चॅलेंजेस ऑफ थिओलॉजिकल फॉर्मेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ फेथ इन द कोविड कॉन्टेक्स्ट. कोविडच्या संदर्भात विश्वासाच्या जीर्णोद्धारासाठी धर्मवैज्ञानिक घडण होण्यासाठी कोणकोणती आव्हाने आमच्यासमोर आहेत. आपण सगळेच कोविड संदर्भ जाणतो. एका मोठ्या भयावह वातावरणातून आम्ही निघालो आणि अजूनही कठीण काळ गेलेला नाही किंवा संपलेला नाही. पुन्हा तिसऱ्या
लाटेचा काय कहर असणार आपल्याला ठाऊक नाही. पुष्कळ लोकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावलं, आर्थिक तंगी, आजाराचा सामना केला. पुष्कळ लोकांनी मानसिक रूपाने त्रस्त झाले आणि अजूनही आहेत. एक चिंता, कळकळ, काळजीमुळे पुष्कळ लोक कठीण काळातून निघाले आहेत, परंतु अजूनही तो काळ संपलेला नाही. अशा परिस्थितीत जिथं भीतीने आमच्या जीवनामध्ये एक मोठा कार्य केलेलं आहे, त्यांनी आमच्या जीवनामध्ये एक मोठी जागा ह्या वेळेस घेतलेली आहे, अशा वेळेस आमच्या मनात पुष्कळ प्रश्न उठले. आम्ही प्रत्येकाने एक गोष्ट जरूर कबूल केलेली आहे, ती म्हणजे की पापामुळे पूर्ण विश्व कोविडच्या साथीने त्रस्त झालेलं आहे आणि आपल्याला पश्चाताप करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पण एका प्रश्नाने अजूनच किंवा फारच चलबिचल आम्ही होतो, तो की चांगले लोक का जात आहेत, का मरण पावत आहेत, चांगल्या लोकांना आजार का होत आहे, चांगल्या लोकांना परमेश्वर का बोलवत आहे, परमेश्वर तरुण लोकांना किंवा पालकांना का घेऊन जात आहे, तरुण विधवांना आणि तरुण विधुरांना पाहून अनाथ लेकरांना पाहून आमचं मन अजूनही क्लेशित होत चाललं आहे. दुसऱ्या लहरीने तर कहरच केला होता. प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी ओळखीच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आम्हाला यायची. मन अगदी भीतीने भरलेलं होतं. सगळीकडे मृत्यू, भूक, आश्रय नसणे, अकांत, निसहायता हेच बघायला मिळत होतं. भारतीयांचे दुःख तर दुप्पट होते. शेतकऱ्यांवर सरकारचा एक मोठा प्रहार शेतकऱ्यांची नीतीमुळे झाला, जी बिल पास केलेलं आहे. अल्पसंख्याकांवर CA किंवा NRC द्वारे प्रहार, ख्रिस्ती सेवकांवर आणि चर्चेसवर धर्मांध लोकांद्वारे सांप्रदायिक प्रहार आणि महागाईमुळे त्रस्त झालेले सर्वच नागरिक. अशा संदर्भात आपली एक धर्मशास्त्रीय घडण कशी होऊ शकते? आपला विश्वास की आमचा परमेश्वर सार्वभौमिक आहे, सर्वसामर्थ्य आहे, सर्वज्ञानी आहे, सर्व न्यायी आहे, हा जगाचा स्वामी आहे, मग हे सगळं का होऊ देतो? या दिवसात पुष्कळांचा विश्वास वाढला, कारण परमेश्वराने त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. परंतु त्याच वेळेस पुष्कळ लोकांचे विश्वास सुद्धा उडाला. एका परिवारामध्ये जवळजवळ 3 लोक एका आठवड्यात वारले आणि त्या परिवाराला कुठले सांत्वनाचे शब्द द्यायचे पालकांना सुद्धा समजत नव्हतं. आणि कसं सांगावं की परमेश्वराची इच्छा आहे, की परमेश्वराने हे घडवलं, की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. ह्या सगळ्या एक मोठा प्रश्न इव्हन पालक वर्गांमध्ये होता. आणि त्यांनी परमेश्वरावर काही लोकांनी परमेश्वरावर विश्वास करणं सुद्धा सोडून दिलं. अशा संदर्भात आम्ही आपल्या स्वतःचा विश्वास आणि दुसऱ्यांचा विश्वासाचा जीर्णोद्धार कसा करायचा, आपली धर्मशास्त्रीय घडवण कशी करवायची, हे लक्षात घेऊया. आजचा जो शास्त्रपाठ घेतलेला आहे, रादर त्याऐवजी हे सांगायला LTCने जो शास्त्रपाठ दिलेला आहे, त्यामध्ये आपण बघूया की एलियाच्या एका मृत्यूच्या परिप्रेक्षेत सुद्धा आपल्या विश्वासामध्ये तो कसा खंबीर राहिला आणि बळकट राहिला. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा परमेश्वर आपल्या बरोबर कसा राहतो आणि आपली आघाडी किंवा आपल्याला कसं लीड करतो किंवा अगवाई करतो हे आपल्याला आणि जयवंत करतो हे आपल्याला बघायचं आहे. कधी कधी हा जो जय असतो जगाच्या मापदंडावर पराजय असतो, कारण आपला जो जय आहे तो मनुष्याच्या किंवा
जगाच्या मापदंडावर नसून परमेश्वराच्या राज्याच्या मापदंडावर अवलंबून आहे. म्हणून पहिली गोष्ट मी आज तुम्हाला सांगू इच्छिते आजच्या ह्याच्यामध्ये की जितके लोक परमेश्वराच्या मूल्यांचा पालन करतात किंवा परमेश्वरांच्या मूल्यांबरोबर तडजोड करत नाही, असे सगळेच लोक नेहमीच दुःख, पीडा आणि कष्ट उचलतात आणि हे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आजच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपली सरकार चक्कपणे कोविडच्या नियंत्रणात पुष्कळ जागेवर विफल ठरली आहे. सध्याचे सरकारचे प्रत्येक धोरण, प्रत्येक गोष्टीत उद्योगपतींचा साथ आणि गरीब लोकांचं शोषण करीत आहे. आणि अशा वेळेस जो कोणी सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलतं किंवा टीका करतात, त्या सगळ्यांना देशविरोधी किंवा देशद्रोही करार दिले जाते. एलियाला सुद्धा अहाब आणि इजेबेल तेच म्हणतात. आम्ही जर पहिला राजा 19वा अध्याय ह्याचा 16व आणि 18पर्यंत जर आपण वाचलं तर मी तुमच्या समोर वाचू इच्छिते. पहिला राजा 18वा अध्याय आणि 16 ते 18पर्यंत. तेव्हा अहाब एलियास भेटावयास गेला. एलियाला पाहताच अहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना? तो म्हणाला, मी इस्रायलास छळिले नाही, तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराची आज्ञा मानवयाच्या सोडून बाल मूर्तीच्या नादी लागून इस्रायलास छळले आहे. अहाब राजा स्वतः इस्रायली लोकांना छळत होता आपल्या पत्नीबरोबर मिळून, कारण ते बाल ची भक्ती करत होते. पण त्यांनी पलटवार करून परमेश्वराच्या दासाला, त्याच्या संदेशाला सांगतात की तू इस्रायलाला छळत आहेस. आणि आजच्या काळात तेच होत आहे. जे लोक ॲक्च्युअल छळत आहे त्यांना सोडून जे छळत नाहीये त्यांना सांगते की हे लोक छळत आहे. आणि अशा परिस्थितीत आमचं राजाच्या विरोधात जो संदेश ते बोलायचे, एलिया किंवा एलिशा, दुसरे कोणी पण पूर्ण बायबलमध्ये तितके ते नेहमी शोषितांच्या कडून बोलत होते आणि त्यांची बोलणे त्यांचं परमेश्वराकडून होतं, कारण परमेश्वराची आज्ञा आहे की आम्ही शोषितांच्या कडून नेहमी बोलावे. येशू ख्रिस्त सुद्धा रोम राज्य, सदुकी आणि फरुसी इतर लोकांचे जे गरिबांचे शोषण करीत होते त्यांच्या विरोधात बोलले होते. जितके संदेश ते होते त्यांनी अन्यायाविरुद्ध बोलले. सामाजिक अन्याय, राजनैतिक अन्याय आणि इव्हन पारिवारिक अन्याय, कुठल्याही प्रकारचा जो अन्याय होता त्याच्या विरुद्ध सगळे संदेश त्यांनी बोललेले आहे. आणि अशा लोकांना काय झालं, राजांनी आयदर त्यांना मारले, ते मारले गेले, त्यांचा वध केला गेला, काहींना तुरुंगात टाकलेलं गेलं आणि काहींचं अमानवीय छळ केले गेला आहे. आणि आजही तेच होत आहे. नवीन करारात योहानाला सोडून सगळेच प्रेरित मारले गेले होते. सुरुवातीच्या काळात इव्हन योहान बाप्तिस्मा कर्त्याला पण मारलं गेलं होतं. सुरुवातीच्या सगळ्या ख्रिस्ती लोकांचा पण छळ केला होता. आजच्या काळात जर आपण बघितलं तर फादर स्टॅन स्वामीला जाणून बुजून वैद्यकीय उपचार घेऊ दिले नाही आणि त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला, कारण वेळेवर त्यांना वैद्यकीय उपचार मिळाला नाही. सर्व पातळीवर, राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, याला सरकारद्वारे केलेला वध किंवा खून सांगितलेला आहे. त्याची चूक काय होती? त्यांनी आदिवासी लोकांबरोबर आदिवासी लोकांचे हक्कासाठी तो आयुष्यभर ते लढत राहिला आणि हे सरकारला पटलं नाही. या सगळ्यांची चूक काय होती? संदेष्टे असो किंवा आजचे लोक
जे परमेश्वराचं वचन घेऊन येतात, ह्या सगळ्यांची काय चूक आहे? ह्यांनी असे कोणते काम केले होते की सरकारला त्यांची भीती वाटली आणि सरकारने त्यांना मारून टाकले? जर आपण दुसरा शास्त्रपाठ बघितला तर तिथे कळेल की येशू ख्रिस्ताने आम्हाला काय आज्ञा दिली होती आणि प्रेषितांनी काय केलं होतं. लूक शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय 1, 2 आणि 6 मी तुमच्यासाठी वाचू इच्छिते. लूक शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय 1, 2 आणि 6. येथे असे म्हटले आहे, मग त्याने 12 प्रेषितास एकत्र बोलावून त्यास सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यास बरे करावयास पाठविले. मग 6वा वचन, मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. आता ह्या सगळ्या लोकांनी, प्रेषितांनी चूक काय केली होती? काहीच नाही. रोगींना बरं केलं, परमेश्वराच्या नावाने भूतं काढली, लोकांना सुटकारा दिला. आणि अशा परिस्थितीत परमेश्वर म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस निघाल तर त्यावेळेस ना तुम्ही स्वतःसाठी एक पिशवी घ्या, पैशाची पिशवी घ्या, पैसा घ्या किंवा कपडे घ्या. जिथं तुम्ही जाल कोणी ना कोणी तुमचं स्वागत करेल आणि नाही केलं तर तुम्ही आपली धूळ त्या जागेवरून किंवा त्या स्थळावरून काढून निघून जा. पण हाच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचा अंत होणार होता, ज्यावेळेस त्याला पकडणार होते, त्यावेळेस लूक शुभवर्तमान ह्याचा 22वा अध्याय 36व्या वचनात काय म्हणतो परमेश्वर? मी तुमच्या समोर वाचू इच्छिते. 22वा अध्याय आणि 36वं वचन. इथं असं म्हटलं आहे, त्याने त्यांना म्हटले, पण आता तर ज्यांच्या जवळ पिशवी आहे त्यांनी ती घ्यावी, तसेच झोळी आहे घ्यावी, आणि त्यांच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. इथं काय परमेश्वर जो अहिंसावादी आहे, येशू ख्रिस्त जो अहिंसावादी आहे, काय तो तलवार विकत घेण्यासाठी ज्यावेळेस करतो तो काय हिंसाची गोष्ट करतो? नाही. परमेश्वराला माहिती होतं की आता ह्यांचं शहरामध्ये राहणं अशक्य आहे. आणि त्या काळात असं होतं, जिलती लोक पण होते की जो कोणी सरकाराच्या विरुद्धात जर पकडला गेला तर त्याला तडीपार व्हावं लागायचं. आणि जर तो जंगलात आहे तर त्याला तलवाराची गरज असायची, पैशाची गरज असायची, कपड्याची गरज असायची, कारण जनावर असायचे आणि काचे विंचू काटे जे पण आहे त्या सगळ्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तलवाराची गरज होती. येशू ख्रिस्त कुठं नाही सांगत की त्या तलवाराने लोकांना मारा. परंतु एक सिंपल एक सेइंग होतं की जर कोणी ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप जर लागलेला आहे तर त्याला म्हणायचे, यू बेटर बाय अ स्वॉर्ड फॉर युअरसेल्फ, की तू स्वतःसाठी एक, म्हणजे आता तू बाहेर निघायची तयारी कर. तर येशू ख्रिस्त जो इथं म्हणतो की तुम्ही तुमच्या जवळ काहीच घेऊन जाऊ नका, एक वेळ येते तो म्हणतो की हे सगळं ठेवा. का? कारण तुम्हाला आता जंगलात राहावं लागणार आहे. आता हे सगळे लोक, प्रेषित असू दे, संदेश, ह्यांनी चूक काय केली? कालच एक व्हिडिओ आला, एक आराधना चालू होती, भक्ती चालू होती, तिथं हिंदुत्ववादी लोक घुसले आणि ते म्हटले की आराधना संपवा. आणि ते लोक म्हणत होते, नाही आम्ही नाही संपवणार. बायका, मुलं, माणसं, ते म्हणे आम्हाला परमेश्वराने बरं केलं. तर तो काय म्हणतो, तो माणूस, काय तुम्हाला फक्त हाच परमेश्वर बरा करू शकतो? आमच्याकडे पण ते देवी देवता आहे, ते बरं नाही करू शकणार तुम्हाला. तर ते म्हणे नाही झालं म्हणून तर आम्ही इकडं आलो. तर आणि तो म्हणत होता की आमच्या देवांना प्रार्थना करा, तुला आमच्या देवांना सोडून तुम्ही का? आणि मग पाळकाला धमकावलं की तू ह्या जागेवर येशू ख्रिस्ताच्या बाबतीत काहीच बोलणार नाही. आणि तो म्हणत होता जो स्वतःला
क्रुसावरून नाही वाचवू शकला, तो काय तुम्हाला वाचवणार आहे. तर ही जी आरोप आहे, हे जे प्रश्न आहे, आजही तेच आहे जे 2000 वर्षापूर्वी सुरुवातीच्या कॉंग्रिगेशन्सला होते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो आरोप आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की हिंदुत्ववादी खरंच त्यांच्या धर्मासाठी फारच झिलस आहे किंवा ईर्ष्या विरुद्ध आहे, ईर्ष्या विरुद्ध आहे, तर हे जे हा विचार काढून टाका. कारण त्यांना हिंदू देवी देवतांसाठी काही हे नाही आहे. त्यांना प्रॉब्लेम हा आहे की येशू ख्रिस्ताच्या सुसमाचारने, मिशनरी कार्याने दलितांनी शिक्षण प्राप्त केलं आणि ते आता त्यांच्या बरोबरला आले. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगते की माझी एक मैत्रीण होती, FMBB मध्ये मिशनरी होती, दोघं नवरा बायको UP-मध्ये काम करत होते, बलियामध्ये. तर त्यांनी एक शाळा सुरू केली आणि सगळ्या लेकरांना शाळेमध्ये ॲडमिट केलं, सगळ्या गावातल्या गरीब लोकांना. आणि ते नावासाठी फक्त महिन्याचे 20 रुपये घेत होते, ह्याच्यासाठी की त्यांना असं वाटावं की आम्ही पैसे देत आहे म्हणून आम्ही यावं. केव्हा ज्यावेळेस फ्री असलं तर त्यांना असं वाटतं की फ्री आहे, जायचं नाही जायचं आमची मर्जी. पण कारण 20 रुपये देणार, तर त्या जागेचा जो ठाकूर होता तो त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की तुम्हाला किती फीस मिळते प्रत्येक लेकरासाठी. तर ते म्हणाले की आम्हाला 20 रुपये आम्ही घेतो. तर म्हणे मी तुम्हाला प्रत्येक लेकरासाठी दर महिन्याला 200 रुपये देतो, तुम्ही शाळा बंद करा. कारण जर हे लेकरं शाळेत शिकले तर आमच्या शेतात कोण काम करणार, आमच्या घरात कोण काम करणार, आमचे टॉयलेट्स कोण साफ करणार, हे लेकरं आमच्या बरोबर होणार. आणि आम्ही ते कोणाला कन्व्हर्शनची प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम ह्या हिंदुत्ववादी लोकांना हा आहे की त्यांचा जो ग्रीप होता, त्यांचा जो अधिकार दलितांवर होता, त्यांचा जो अधिकार गरीब लोकांवर होता, तो अधिकार त्यांचा हळूहळू निघून चालला. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि ते आरोप लावतात की हे लोक पैसे घेऊन कन्वर्ट करतात. पण लोकांनी ओपनली येऊन सांगितलं की ना आम्हाला पैसे दिले, ना आम्हाला खायला दिलं, आम्हाला परमेश्वराचा अनुभव झाला आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो. तर ही जी कन्व्हर्शनचा एक मोठा आडंबर जो बनवून ठेवलेला आहे हिंदुत्ववादी लोकांनी आमच्या ख्रिश्चन लोकांवर अटॅक करण्यासाठी. आणि आजकाल तर खूप अटॅक्स आहे. जर तुम्ही पर्सिक्युशन रिलीफच्या फॉलो करत असाल तर प्रत्येक जागेवर आमच्या मिशनरीजवर अटॅक होत आहे, चर्चेसवर अटॅक होत आहे. तर अशा वेळेस आम्ही जे विचार करतो की परमेश्वरासाठी आम्ही जो त्रास काढत आहे, नक्की रूपात इथं आम्हाला त्रास आहे, पण निश्चित रूपाने अनंत काळामध्ये आम्हाला त्याची जरूर प्रतिफळ आहे. आणि इवन जर आम्ही पहिला राजा 19 अध्याय 10 वचनात आपण म्हणू, एलियाला सुद्धा परमेश्वरासाठी हीच एक ईर्ष्यायुक्ती होती. मी तुमच्यासाठी वाचू इच्छिते. पहिला राजा 19 अध्याय आणि 10 वचन. इथं एलिया म्हणतो, परमेश्वराला म्हणतो, तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याच विषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे. कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संतेष्टे तरवारीने वधिले. मीच काय, तो एकटा उरलो आहे आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. तर संदेष्ट्यांचा, प्रचारकांचा, पाळकांचा आणि मिशनरी लोकांचा जीव घेणे ही काही आजची गोष्ट नाही. जेव्हापासून चर्चची सुरुवात आहे, इवन जुन्या करारात सुद्धा जे खरे लोक होते, परमेश्वराचं वचन घेऊन येत होते, त्यांना मृत्यूचा पुष्कळदा सामना करावा लागला. मग अशा वेळेस एक गोष्ट आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायची इच्छा ठेवते की अशा परिस्थितीत सुद्धा परमेश्वर आपल्या बरोबर असतो. त्याने आम्हाला प्रॉमिस केलं आहे, त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला त्यागणार नाही, आणि तो आहे.
तर दुसरी गोष्ट, परमेश्वर आमच्याबरोबर सदैव असतो. जर मानवीय विचारांच्या मर्यादेत विचार केला तर जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मग आम्हाला पराजय, आजार किंवा छळ किंवा त्रास का सहन करावा लागतो. मग आमच्यावर जे दुष्ट लोक आहेत किंवा वाईट लोक आहेत ते आमच्यावर हावी का होऊ शकतात, ते आमच्यावर जयवंत का होऊ शकतात, हा प्रश्न, मोठा प्रश्न आमच्या समोर असतो. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आम्हाला त्याच्या मागे यायला सांगितले त्यावेळेस त्यांनी हे नाही सांगितलं की जो माझ्या मागे येईल त्याला संपत्ती, आरोग्य, समृद्धी सगळं काही मिळेल. त्यांनी काय सांगितलं? पण त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे की जो माझ्या मागे येईल त्याने आपले वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपले वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे शिष्य होतो त्याच वेळेस आपण ह्या सगळ्यासाठी होकार देतो. आणि आमच्या कठीण समयी परमेश्वर आम्हाला निर्भयता आणि सहनशक्तीद्वारे देऊन आम्हाला दृढ करतो. आमचा त्रास काढल्यामुळे परमेश्वर फक्त आमचेच नव्हे तर आमच्या छळ करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा परिवर्तन करतो. दोघांचे परिवर्तन हे परमेश्वराचे लक्ष्य आहे. ज्यावेळेस एलियाने पलायन केले होते, बेर्शेबे येथे होता, आणि मग ज्यावेळेस तो थकून झोपला होता त्यावेळेस परमेश्वराने त्याला उठवले आणि त्याला म्हटले, एक दगडावर, एक निखाऱ्यावर एक भाकर होती आणि परमेश्वराने म्हटले उठ, ह्याला खा, आणि एक सुरई होती आणि पाणी पी. तो त्यांनी त्याला खाल्लं, पुन्हा झोपला. दुसऱ्या वेळेस पुन्हा परमेश्वराने सांगितलं की तू ही भाकर खा, पाणी पी, आणि मग तो पुन्हा झोपला. आणि त्या अन्नावर त्यांनी जवळजवळ 40 दिवस आणि 40 रात्र काढली आणि त्या अन्नावर त्यांनी पुढचं काम केलं. परमेश्वराने त्याच्या पुढच्या मिशनवर नेलं. जर आम्ही त्याच्या आदल्या 18व्या अध्यायात पण जर आपण गेलो तर आपण बघतो की ज्यावेळेस त्यांनी पलायन केलं होतं आणि अहाब राजा त्याला शोधत होता त्यावेळेस तो नाही आला. पण ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तू जा आणि अहाबाला सांग, तर तो स्वतःहून निर्भयपणाने अहाब राजासमोर गेला आणि त्यांनी सांगितलं की तू जो करत आहे तो चुकीचा आहे. आणि त्याला पुन्हा एकदा सांगायचं होतं की माझा परमेश्वर खरा परमेश्वर आहे. आणि त्यांनी सांगितलं की जर तुझा परमेश्वर बाल, ज्याची तू उपासना करतो, त्याची तू भक्ती करतो, जर तो खरा आहे तर त्याचे संदेशाने समोर यावं आणि मी पण माझ्या देवा समोर येतो आणि आम्ही दोघं वेदीसमोर जाऊ, आम्ही बैलाला बलिदान करू आणि ज्याचं बलिदान भस्म होईल परमेश्वराद्वारे, त्याचा परमेश्वर खरा आहे. आणि आपण बघतो की एलियाचा भस्म झालं पण त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, त्यांनी प्रार्थना केली, आराधना केली, ओरडले, रडले, इतकं की त्यांनी स्वतःला मारलं, स्वतःच्या अंगावर भेदलं, तर स्वतःला तलवारीने आपलं रक्तबंबाळ केलं की परमेश्वर त्यांचा आनंदित होऊन किंवा खुश होऊन त्यांचा भस्म करेल. पण तसं काही झालेलं नाही. पण एलियाने प्रार्थना केली परमेश्वराची आणि तो तुरंत सगळं काही बलिदान जो होता तो भस्मच केला. आणि त्यावेळेस 450 संदेष्टे होते बालचे आणि एलियाने सगळ्यांना मारून टाकलं. आणि ह्यामुळं एजबेल जी होती ती फार रागात होती आणि तिने संदेश ह्याला पाठवलं की जे तू माझ्या लोकांसाठी, माझ्या संदेशांचं केलं तोच हा श्रम मी तुझा करणार आहे. आणि फक्त 1 दिवसाचा आड दिला होता. आणि अशा वेळेस तो वेळेस तिथून निघून गेला होता. तर सांगायचा उद्देश आहे की ज्यावेळेस तो तिथून निघून गेला होता, हे ज्यावेळेस त्यांनी हे निरोप ऐकला त्यावेळेस तो निघून गेला होता, पण अशा वेळेस पण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. कार्य त्यांनी काय केलं, तो शोषितांच्या कडून बोलत होता,
त्यांची जी नीती होती येजबेल आणि अहाब राजाची त्याच्या विरोधात बोलला आणि त्यांना इस्रायलचा राजा असून सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरा देव ठेवू शकत नाही, त्यांची उपासना करू शकत नाही. येजबेलमुळे अहाब सुद्धा तो करत होता आणि त्याच्यामुळे परमेश्वराने जे आम्हाला जी आज्ञा दिलेली आहे की आमचं कार्य काय, आम्हाला त्यांच्या सगळ्या अन्यायाविरुद्ध बोलायचं आहे. येशू ख्रिस्ताने पण स्वतःबद्दल ज्यावेळेस तो बोलला, जे आम्हा सगळ्यांना माहिती आहे की नासरत मॅनिफेस्टो ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण लूक शुभवर्तमान ह्याचा 4 अध्यायामध्ये 18व्या वचनात आपल्याला मिळतं. तिथं असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिनास सुवार्ता सांगण्यास आणि त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहे त्यास सोडवून पाठवावे. त्यांना त्या सोडून म्हणजे जितके ऑप्रेस्ड आहे, जितके दलित आहे त्यांना मी सोडवावं. आणि हाच आपला सुद्धा विश्वास आहे आणि हीच विश्वासाची आपली घडण आहे. हे आपलं एक कोर, आमचं एक वोकेशन आहे, कॉलिंग आहे. परमेश्वराने आम्हाला ह्या कार्यासाठी बोलवलं आहे, फक्त पालकांना नाही, सगळ्यांनाच बोलवलं आहे. आणि ह्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या मिशनवर ज्यावेळेस आम्ही काम करतो तर हे सगळं आम्हाला आमचा छळ होणं एक होणारच. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे काम करणार त्यावेळेस आपला छळ होणारच, पर्सिक्युशन आमचा होणारच. येशू ख्रिस्तानी पण आणि ज्यावेळेस आम्ही ह्या छळवणूकमधून निघतो त्यावेळेस जी परिस्थितीतून ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस कधी कधी असं वाटतं परमेश्वर आमच्या बरोबर आहे की नाही, परमेश्वर असं का होऊ देतो. रिसेंटली मी एक व्हिडिओ पाहिला, मला त्याची खात्री नाही आहे की तो त्याचाच आहे, पण एक फोटोग्राफ्स आले की एका मिशनरीवर ॲसिड टाकलं आणि त्याला पूर्ण जाळून टाकलेलं आहे, पूर्ण जाळून टाकलेलं आहे. इंडियाचं आहे, मला खात्री नाही त्या व्हिडिओची म्हणून मी सांगू शकत नाही, पण जर ते खरं असेल तर त्यांनी पण विचार केला असेल की असं का, किती छळवणार. येशू ख्रिस्त पण ह्या छळवणुकीमधून गेला आणि तो पण एका वेळेस त्यांनी म्हटले, हे परमेश्वरा तू मला का त्यागिलेस, तू मला का सोडलेस. आणि ह्या कष्टात असताना एक मानवीय स्वभाव, एक मानवीय भावना नेहमी अशीच व्यक्त होते की परमेश्वर तू मला का सोडलास. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते की परमेश्वर कधीच आपल्याला सोडत नाही. परमेश्वर आपली उपस्थिती कधी कधी परिस्थितीतून बाहेर काढतो. पुष्कळ लोक कोविडमधून ठीक झाले, मी पण ठीक झालेली आहे, पण पुष्कळ लोक वारले, त्यांच्या परिवारांनी ते दुःख सोचलं. तर परमेश्वर कधी कधी पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला धैर्य देतो, एक निर्भीकता देतो, सहनशक्ती देतो आणि त्याद्वारे सुद्धा परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रकट करतो आणि आम्हाला आपली साथ देतो. परमेश्वराने जे आम्हाला अभिवाचन दिले आहे की तो आम्हाला कधीच सोडणार नाही किंवा कधीच त्यागणार नाही, कारण परमेश्वर मनुष्य नाही की तो खोटं बोलणार. यावेळेस मी तुम्हा सगळ्यांना बोलू इच्छिते की सगळ्यांनी आपल्या विश्वासात दृढ राहावं आणि कुठल्याही प्रकारने आपल्या जीवनामध्ये निराशा किंवा डिप्रेशन येऊ देऊ नये. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि परमेश्वर सदैव तुमची काळजी घेतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. खरोखर या सुंदर संदेशाबद्दल आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो आणि विशेष प्रकारे हा जो संदेश रेव्हरंड मिसेस पर्सिस पीटर्स यांनी आम्हापर्यंत आणला, इतक्या दुरून युनायटेड थिओलॉजिकल कॉलेज बँगलोर येथून आणला, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते. प्रभू परमेश्वर त्यांचा अभ्यास, त्यांचा परिवार आणि त्यांचं परत येऊन कॉलेजमधील कार्य हे आशीर्वादाचं करो.
ह्यावेळेस दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना उपासना संगीतातून गीत नंबर 511 आपण गाणार आहोत आणि गाणं होत असताना आपण सर्व उठून उभा राहूया.
यावेळेस आपण प्रार्थना करू. हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आमचा उद्धारकर्ता, आमच्या सर्व गरजा पुरवणारा परमेश्वर, तुझ्या नावाला पुन्हा एकदा महान महिमा गौरव स्तुती करतो या सुंदरशा समयासाठी. सुरुवातीपासून तर तू आतापर्यंत तू आम्हा सर्वांसोबत होतास, तू आम्हाला सहाय्य केलंस आणि तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तू बोलणं केलंस. खरोखरच धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आणि विशेष रीतीने हा समय हे दानार्पण आम्ही तुला अर्पण करतो परमेश्वरा. ज्यांनी ऑनलाईन दिलं आहेत ते देखील तू स्वीकार म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि परमेश्वरा ज्या हातांनी दिलं ते हात तू आशीर्वादित कर आणि दुपटीने त्यांना तुझ्या स्वर्गीय भांडारातून परत दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वरा, खरोखरच धन्यवाद देतो. आजची भक्ती तू आशीर्वादित केली, आम्हा सर्वांशी तू बोलणं केलं आहेस, आम्हा सर्वांना तू स्पर्श केला आहेस. हो परमेश्वरा, येणारा आठवडा देखील आम्ही तुझ्या हाती देतो. तू आम्हाला सांभाळ, आमचं संरक्षण कर, तू आम्हा सर्वांसोबत हो म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हो पिता परमेश्वरा, हे समय तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापेची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आज भक्तीत उपस्थित असलेल्या आणि नंतर ही भक्ती पाहणाऱ्या आणि विशेष प्रकारे लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज येथील प्रत्येक व्यक्ती समवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Amen.